हे बघा, हे खोबरं आहे, हे आलं आहे आणि हा लसूण आणि ही कोथिंबीर. आता आपण वाटण करूया. त्याचं भांडं आहे, त्याच्यात आपण हे आलं टाकू, हा लसूण आणि हे खोबरं आणि ही कोथिंबीर. हे सगळं आपण आता वाटून घेऊ. कांदा कापूया. हा बघा, असा बारीक कापून घेऊ. हा बघा, हा बघा, हा कांदा आपला बारीक कापून झालेला आहे. हा बघा, समुद्राच्या चिंबोऱ्या. तर आपण आता याला कट करू. तर हे आपण असं मधलं काढूया. हे बघा, असं करायचं. आता हे असं आपण मधून कट करूया. हे बघा, दोन्ही साईडने कट झालेले आहेत. हे बघा, आपण हे साईडचे हे आपण कट करू. हे बघा, असं आपण कट करूया. हे बघा, हे बघा, अशी कट करायची. हे असं काढायचं आणि हे कट करून घ्यायचे. ठेवायचे असतील तर ठेवू शकता, नाही ठेवले तरी. हे बघा, अशा हे अशा टाईप मध्ये पण असते. हे बघा, हे बघा, सर्व मी कट केलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे बघा. तर आता आपण धुवून घेऊ स्वच्छ. कढईमध्ये आता पाणी टाकू आणि हे आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि 2-3 पाण्यात स्वच्छ धुऊया. तर स्वच्छ धुवून घ्यायच्या. हा बघा, हे बघा, स्वच्छ धुवून झालेले आहेत. हा बघा, धुवून झालेले आहेत. बघा, धुऊया आणि त्याच्यावर कढई ठेवू. हे बघा, आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकू. तेल तापले होते, कांदा टाकू. हा बघा, हा लालसर होईपर्यंत शिजवून घेऊ. 1 चमचा मीठ आहे, 1 चमचा हळद आणि हा घरगुती मसाला आणि हा कलर मसाला आहे आणि हा 1 चमचा गरम मसाला आहे. आता कांदा लालसर झालेला आहे, पण त्याच्यामध्ये आता वाटण टाकू. हे बघा, आता आपण याच्यामध्ये वाटण टाकूया आणि मिक्स करून घेऊया. बघा, आणि 2 मिनिटं शिजू दे. बघा कसं तेल सुटलेलं आहे. हे बघा, हे बघा कसं तेल सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकू. हे बघा, हे मसाले टाकू, सगळ्यांनी मिक्स करून घेऊ. तर आपण सगळं मिक्स करून तर शिजू दे. हा मसाला केलेला आहे. आता याला 2 मिनिटं अजून शिजू दे, तेल सुटेपर्यंत. असं तेल सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये चिंबोरी टाकूया आणि मिक्स करून घेऊ. मिक्स करून घेऊ आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी ओतू घेऊया. ह्या बघा, मिक्स झालं. आता आपण त्याच्यामध्ये पाणी ओतू आणि शिजू देऊ 15 मिनिट चांगल्या. चिंबोऱ्या शिजल्यात का? ह्या बघा, अशा प्रकारे शिजलेल्या आहेत. ह्या बघा, आंबुशा टाकल्यात. आंब्याच्या असतात ह्या आंबुशे, ह्या आपण त्याच्यामध्ये टाकू म्हणजे आंबट थोडा रस्सा होईल. ओपन करूया. हे बघा, उकळ आलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये ह्या आंबुशा टाकूया आणि थोड्या उकळू दे. हा बघा,
आता अजून थोडं झाकण देऊ आंबुशा शिजेपर्यंत. हा बघा आपल्या चिंबोऱ्यांची भाजी झालेली आहे. हे बघा आपण गॅस बंद करूया. याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकू. हे बघा चिंबोऱ्यांची भाजी झालेली आहे. अशा प्रकारे चिंबोऱ्यांचा रस्सा झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा